नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश परचिकणे. आज आहे 21 जून 2026. राज्यामध्ये पावसाची स्थिती पुढे काय असणार आहे 30 जूनपर्यंत. आणि या 30 जूनपर्यंतच्या कालावधीमध्ये म्हणजेच आजपासून ते पुढील 10 दिवसापर्यंत राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पावसाची शक्यता आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा शेतकरी बंधूंनो. तर आज लातूर जिल्ह्यामध्ये लातूर, धाराशिव, नांदेड ह्या तिन्ही जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये काही ठिकाणी मध्यम तर हलक्या ते काही एखाद दोन ठिकाणी जोरदार देखील पावसाची शक्यता आहे. देंगलूर, बिलोली या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच लातूर ते बीड पट्टा म्हणजे डोंगर बीड पट्टा, त्यामध्ये अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब, तसेच आष्टी, पाटोदा, वडवणी या भागामध्ये पावसाची देखील आज शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील डोंगरपट्टा आहे, तो दक्षिण उत्तर डोंगरपट्टा, त्या पट्ट्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर, कन्नड आणि वैजापूर ह्या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्यामधील एखाद दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये जिंतूर, हिंगोली, औंढा, नागनाथ इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज मध्यम म्हणजे आज संध्याकाळी पावसाची शक्यता आहे. दुपारच्या नंतर कधीही पाऊस उद्या सकाळपर्यंत पडू शकतो. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पावसाच्या सरी पद्धतीचा पाऊस 15-20 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिथं जोरदार देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती इथं सुद्धा वादळी वाऱ्यासह, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच आता खानदेश म्हणजे धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील एखाद दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि धुळे, जळगाव या शीतलच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी की तुम्हाला 23 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे. धुळे, जळगाव ह्या भागामध्ये 23 तारखेपासून पुढे तर तिथे पाऊस तुम्हाला मान्सूनचा पाऊस हा त्या जिल्ह्यामध्ये 26-27 तारखेला मान्सूनचा पाऊस पडणार आहे. आणि तो तिथे चांगल्या पडण्याची शक्यता देखील आहे धुळे, जळगाव या भागामध्ये. पण एकंदरच 23 तारखेपासून धुळे, जळगाव ह्या भागामधील पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस दर दिवस थोडासा वाढत जाण्याची देखील शक्यता आहे. तसेच आता कोकणामध्ये मात्र उद्यापासून तिथं पावसाला सुरुवात होणार आहे. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्गापासून ते डायरेक्ट पालघरपर्यंत हा कोकणाचा भाग आहे. त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आता एकंदर शेतकरी बंधूंनो, आता पावसाची वाढ कधी होणार आहे? तसे पावसाची वाढ ही 23 तारखेपासून दक्षिण महाराष्ट्राकडून होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये लातूर, धाराशिव, तसेच सोलापूर, बीड, परभणी, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याकडून पावसाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर 23-24 तारखेला या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपामध्ये आणि व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. मध्यम स्वरूपामध्ये म्हणजे 30-40 मिलीमीटरपर्यंत किंवा काही ठिकाणी 50-60-70 मिलीमीटरपर्यंत देखील पाऊस जाऊ शकतो. म्हणजे 23, 24, 25 3 दिवसामध्ये त्या 23 ते 25च्या दरम्यान. आणि तसेच हा पाऊस पण मान्सूनचा पाऊस असणार आहे. तो 23 पासून ते 25 दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो मान्सूनचा पाऊस आहे. आणि एकंदरच 25, 26, 27 तारखेला छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, तसेच विदर्भ, तसेच खानदेश या भागामध्ये देखील 25 ते 27च्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. आणि एकंदरच मराठवाड्यामध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. ही 25, 26, 27 तारखेला देखील पडणार आहे. तर हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस आपल्यासाठी एक चांगला दिलासादायक पाऊस ठरणार आहे. एकंदरच पावसाची परिस्थिती जर पाहिजे त्यावर्षी पाऊस हा थोडा उशिरा पडलेला आहे, पाऊस उशिरा आलेला आहे शेतकरी मित्रांनो. ज्या 8 तारखेला मान्सून हा महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला होता, दक्षिण महाराष्ट्रामध्ये तो 8 तारखेपासून रेंगाळलेला मान्सून हा 23 तारखेपासून मान्सूनची सुरुवात होणार आहे. 23 किंवा 22 तारखेपासून थोडीशी होण्याची शक्यता आहे, पण 23 तारखेपासून तर कन्फर्म होण्याची शक्यता आहे. 23 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत पूर्ण 26 ते किंवा 27 तारखेपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. तर एकंदरच 28-29 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्या झाला आपला अंदाज. तर आपल्या